हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण हे गावठी हिरव्या वांग्याची भाजी बघणार आहोत, पारंपरिक अशी। हे बघा, तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम कढई तापायला ठेवूया। हे बघा, ह्यात आपण आता कांदा घालूया। कांदा लाल होईपर्यंत परतायचा आहे आणि मग आपण त्यात टोमॅटो घालणार आहोत। हे बघा, ह्यात आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। माझी शेगडी आहे ना, तीन चुल्याची आहे, पण त्याच्यावर कढई किंवा टोप ना एका बाजूलाच राहतात। तुम्हाला थोडं बघायला ते जरा वेगळं वाटत असणार आहे, तरी पण मला समजून घ्या। हे बघा, हे आता टोमॅटो सुद्धा जरा मऊ झाला तर मग आपण त्यात हळद टाकायचं। हे बघा, टोमॅटो आपला आता जरा मऊ होत आला। ह्यात जराशी चिमूटभर हळद टाकायचे, लाल तिखट म्हणजे भाजका मसाला। ही हिरव्या वांग्याची भाजी आमची कोकणी मालवणी पद्धतीत हिरवी मिरची घालून सुद्धा करतात। मी तुम्हाला तीही रेसिपी दाखवेन नंतर। हे बघा, आता आपण हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता आपण यात वांगा आणि बटाटा, ह्यात आपण शेंगदाण्याची शेंग ॲड करणार आहोत, पण तत्पूर्वी हे भाजी थोडी शिजवून घेऊया, कारण नाहीतर शेंगा आधी जास्त शिजून जातात। तर हे बघा, व्यवस्थित आपण परतून झाली आता भाजी। ह्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। हे बघा, चवीपुरतं मीठ। तर चला, याला आपण आधी थोडा वेळ असं मंद गॅसवर थोडी परतून घेऊया। तर चला, आता आपण बघूया। हे बघा, याला आता थोडं पाणी सुटलं। ह्यात आता आपण ग्लासभर पाणी ॲड करणार आहोत। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल भाजी तर तुम्ही पातळ करू शकता। मी अंदाजे ग्लासभर पाणी टाकलेलं आहे। ह्याला आता आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। अर्धवट अशी शिजत आली का आतमध्ये आपण शेंगा टाकणार आहोत। तर चला बघूया आपली भाजी। हे बघा, आता आपली भाजी थोडी शिजत आली आहे। त्यात आपण शेंगलाच्या हे बघा शेंगा टाकणार आहोत। ही भाजी खूप छान लागते, काही नाही तुम्ही पण करून बघा। आपली कोकणी पारंपरिक रेसिपी आहे आणि तुमच्या पद्धतीत तुम्ही कशी बनवता तेही मला तुम्ही सांगा कमेंट करून। तर चला, आणखीन 5 मिनिटांसाठी आपण ठेवूया। चला आपण बघूया आपला आता यातला बटाटा। वांगी काय एका कडावर शिजतात, छान पातळ सालीची वांगी असतात, ही हिरव्या सालीची असतात ती, त्यामुळे ते शिजतात। हा बघा, बटाटा आपला व्यवस्थित शिजलाय। ह्यात आता आपण थोडंसं भाजकं खोबरं घालणार आहोत, वाटण, कारण ओलं खोबरं घालून पण करतात, तेही मी तुम्हाला भाजी दाखवेन ओलं खोबरं घालून। पण आता माझ्याकडे ओला नारळ नाही आहे, म्हणून हे बघा किंचितसं मी हे वाटण घालते। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे। आणखी थोड्या वेळ आपल्याला अशीच शिजायला द्यायची आहे, नंतर बघूया। तरी बघा, आपली आता भाजी तयार झाली आहे। तर तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।
ही भाजी तुम्ही करून बघा, कशी होते ती मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला आपण भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा आपली भाजी तयार झाली.